आपल्या सगळ्याला लागणारा गरजू वस्तू म्हणजे गॅस सिलेंडर. आता काय कोणी चुली पेटवण्यात काय नाही, प्रत्येकाच्या घरी गॅस आहे. पण तुम्हाला त्या गॅसमुळे किती डेंजर गॅस आहे माहिती आहे का तुम्हाला? त्याची जर आपण जर त्याच्यावर लक्ष नाही ठेवलं तर ते आपला जीव देखील घेऊ शकते. महागत लखनौ मध्ये गोष्ट झाली, गॅस सिलेंडर मध्ये, घरगुती गॅस मध्ये स्फोट झाला, टोटल घरातले वाढले, हो गेले मेले. काल दिल्लीमध्ये रस्त्यावर ठेलेवाले त्याने गॅसचा स्फोट झाला, बरं कुणाला हानी झाली नाही, रस्त्यावर गॅस हिंडायला होता, पण कुणाची हिंमत झाली नाही जवळ जाऊन बंद करायची. तसंच आपल्या गॅस प्रत्येकाच्या घरी असते, तर आपण आपल्या गॅसची आपण काळजी घ्यावी. तसं गॅसचं कसं लक्ष ठेवायचं, एक्सपायर डेट कशी बघायची हे माहिती आहे का? अल्फाबेट असते, नंबर घ्यायचे, मग त्याचं मतलब माहिती आहे, त्याच्यावर समजतं आपला गॅस एक्सपायर झाला का नाही. कसं असते माहिती आहे का? आता ए25 म्हणजे काय, तर ती 2025 मध्ये एक्सपायर होणार आहे. कोणत्या महिन्यामध्ये? जानेवारी फेब्रुवारी मध्ये. बी म्हणजे कसं आहे, बीचा मतलब काय आहे, एप्रिल ते जून त्याच्यामध्ये एक्सपायर होणार आहे. सीचा मतलब काय आहे, जुलै ते सप्टेंबर ह्याच्यामध्ये एक्सपायर होणार आहे. डीचा मतलब काय, सप्टेंबर ते डिसेंबर ह्याच्यामध्ये तो एक्सपायर होणार आहे. असे असते त्याचे कोड, ते आपल्याला माहित आहे. कधी गॅस घेताना हे चेक करून घ्यायचं. कसं त्या सिलेंडर त्यांना काय आणून टाकतं, पण आपल्याला आपल्या घरात ठेवून आपल्या बनवायचं असतं का? उद्या काही झालं गेलं तर मग कोण जिम्मेदार? ती तर बोलू देत नसते. मग आपली शक्ती आपणच लक्ष, फक्त अन्न घरात ठेवणं, स्वयंपाक बनवणं, खाणं हे लक्ष नाही.